मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। वेतन करार, 7वा वेतन आयोग आणि समान वेतनासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। त्यामुळे बेस्ट बसेसवर परिणाम होण्याची शक्यता असून मुंबईकरांच्या अडचणी वाढू शकतात। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन कराराची तत्काळ अंमलबजावणी करावी, 7वा वेतन आयोग लागू करावा आणि महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन श्रेणी द्यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत। वेटलीज बसमधील कर्मचाऱ्यांनाही समान कामासाठी समान वेतन आणि लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी आणि इतर अंतिम देयके वेळेवर देण्याची मागणी आहे। ओपेरा हाऊस येथील बेस्ट वर्कर्स युनियनच्या कार्यालयात सकाळी 11:30 वाजता उपोषण सुरू झालं आहे। आंदोलनाचा मुंबईच्या बसेसवर किती परिणाम होतो याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे।